हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तू खरं बोलतोय सोहन. बाबांच्या ऍक्सिडेंट मागचं सत्य जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे बघा, ते तर मला नाही माहित. हे बघा, तुम्ही काहीतरी आठवण्याचा प्रयत्न तरी करा. हे बघ सोहन, एकदा दयालने आपल्याला सगळं खरं सांगितलं ना, तर आपण काहीही करून त्याला इन्स्पेक्टर समोर साक्ष देण्यासाठी तयार करू. मला माहित आहे की मी माझ्या मनातली गोष्ट सांगून तुम्हाला त्रासच देतेय. धमकी देतोस मला? धमकी? हा, मिस प्रोफेसरचा ऍक्सिडेंट करवलं. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला तो माणूस सापडलाय ज्याने बाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला. पण आम्ही त्याची विचारपूस करूनही त्याने त्या माणसाचं नाव सांगितलं नाही ज्याने हे काम करवून घेतलं. आता आता तुम्हीच आमची मदत करू शकता. तुमच्या मदतीसाठीच आम्हाला इथे आणलं गेलंय. तुम्ही? पण आम्हाला तर इन्स्पेक्टर अजयना भेटायचं होतं. तो इन्स्पेक्टर अजय? तो तर गेला. सामान सुमान बांधून गेलाय. सस्पेंड केलं गेले त्याला. सस्पेंड, लाच घेण्याच्या आरोपावरून. इमानदार बनायचा, याच पोलीस स्टेशनच्या बाहेर रंगे हात पकडला गेलाय तो, लाच घेताना. असं कसं होऊ शकतं? इन्स्पेक्टर अजय असं कधीच करू शकत नाहीत. व्हायला तर नको होतं मॅडम, पण झालं तर आहे. असो, आता या पोलीस स्टेशनचा मीच करता धरता आहे. तुम्हाला जी गोष्ट इन्स्पेक्टर अजयला सांगायची आहे ना, ती बिनधास्त मला सांगा ना. खरं तर इन्स्पेक्टर साहेब, माझ्या वडिलांचा जाणून बुजून कोणीतरी ऍक्सिडेंट घडवून आणला आणि इन्स्पेक्टर अजय त्याचे इन्व्हेस्टिगेशन करत होते. आम्ही दोघं आत्ताच त्याला भेटून येतोय ज्याने हा ऍक्सिडेंट करण्यासाठी पैसे घेतले होते. पण आम्ही विचारपूस करूनही त्या माणसाचं नाव सांगत नाहीये ज्याने ऍक्सिडेंट घडवला. मला वाटतं की तुम्ही आमच्या बरोबर चला आणि त्या माणसाकडनं खरं काय ते जाणून घ्या. मला पूर्ण खात्री आहे की तो तुम्हाला बघून त्याचं नाव नक्की सांगेल. बाब गंभीर आहे, पण फक्त तुमच्या म्हणण्याने काही होणार नाही ना मॅडम. काय ना मॅडम, असं कोणाकडेही विचारपूस करणं बरं वाटत नाही, नाही का? तो
माणूस आहे ना, काय नाव सांगितलं तुम्ही त्याचं? असो, जो कोणी आहे, असं समजा तो माणूस सभ्य निघाला तर सगळं प्रकरण आमच्या गळ्याशी येईल, नाही का? कळतंय का तुम्हाला? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, त्या माणसाचं नाव दयाल आहे आणि त्याने आमच्या समोर कबूल केलं होतं की त्याने माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला. आता तुम्हीच आमची मदत करू शकता. तुम्हाला त्याची जबानी घेताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्ही आम्हाला सांगणार की आम्ही काय करायचं आणि काय नाही. पोलिसांकडे एवढा वेळ नाहीये की तुमची ही फालतूची बडबड ऐकून त्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर निघाले त्यांना शोधायला. भलं ह्यातच आहे की तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवावं आणि लगेच चालते व्हा इथून. विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल इन्स्पेक्टर साहेब, आणि तुम्हाला आमच्याबरोबर यावंही लागेल. हे बघा, कायद्याने आम्हाला हा हक्क दिलाय की आमच्या सुरक्षेसाठी आम्ही तुमची मदत जरूर घ्यावी, आणि आम्हाला सुरक्षित ठेवणं हे तुमचं कर्तव्यही आहे. हा कोण आहे आणि ह्याला एवढा राग कशाला येतोय? काही भानगड आहे का? चांगलंय, संधी मिळाले गर्लफ्रेंड समोर हिरो बनण्याची. कोणालाही भिडायचं आहे ना? इन्स्पेक्टर तुम्ही असं आवाज कसं कमी कर. पोलीस स्टेशन आहे आणि तुझ्या या प्रकरणात कोणी तुझी मदत नाही करणार, आणि जर कोणी तशी हिंमत केली तर मी त्याला तसं करू देणार नाही. पण इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता चालते वा इथून. माझ्या चहाचा वेळ झालाय, चला निघा. सुकन्या आमच्या कन्या. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? आम्ही आता तुम्हालाच भेटायला आलो होतो, पण आम्हाला आत्ताच कळलं की तुम्ही. मी सस्पेंड झालोय. पण इन्स्पेक्टर साहेब, हे अचानक सगळं झालं तरी कसं? असली कामं अचानक नाही होत सो. माझ्या विरुद्ध एक विचारपूर्वक कारस्थान केलेलं आहे. खरं तर त्या दिवशी जेव्हा हे तर आमचं कर्तव्य होतं रामदेव. साहेब तुमचे खूप आभार साहेब. हे काय करतोयस तू? ठीक आहे, तू एवढा आग्रह करतोयस म्हणून मी ठेवतोय. अच्छा, जरा मी पण बघतोय मिठाईच्या बॉक्स मध्ये काय आहे. तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर संशय घेताय. तर हा घ्या तुमच्या इमानदारीचा पुरावा. हेच झालं. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमच्यासोबत जे काही घडलं ते जाणून बुजून केलं गेलंय, आणि यामागे मल्लिका थापरचा हात आहे, कारण तिलाच आपल्यापासून धोका आहे. काही हरकत नाही, खोटं कमकुवतच असतं. उशिरा का होईना पण खऱ्यासमोर त्याला वाकावंच लागणार. मीही परत येईन, आणि एवढंच नाही, माझ्या प्रामाणिकपणावर ज्याने पण चिखल उडवण्याचा प्रयत्न केलाय त्याला असा धडा शिकवेन की पुन्हा असं काही करण्याच्या अगोदर 1000 वेळा विचार करेल. पण हो, या युद्धात मी तुमच्या बरोबर असलो नसलो तरी या खऱ्याच्या युद्धात मागे वळू नका.
कारण खरं नेहमीच जिंकतं. मी विचारही केला नव्हता दादा की तो इन्स्पेक्टर इतक्या सहजासहजी तुझ्या जाळ्यात सापडेल म्हणून. तसं तुझा प्लॅन खरंच खूप चांगला होता. तायडे, तो इन्स्पेक्टर प्रामाणिक नक्की आहे, पण त्याचबरोबर थोडासा बुद्धू पण आहे. त्याचमुळं आपल्या जाळ्यात लवकर अडकला. हे घे, पुरोहितचा फोन आहे. अगं मग बोल की बोल. हा पुरोहित, तुझ्या नवीन पोलीस स्टेशन मध्ये कसं वाटतंय? अहो मॅडम, फक्त तुमची कृपा आमच्यावर अशीच राहो. बाकी सगळं मस्त इथे. असंच काम करत राहिलास तर तुझंही भलं होत राहील. तशी काही खास खबर? हा मॅडम, हे सांगायला फोन केला होता की ती आहे ना आकांक्षा, ती काल आली होती पोलीस स्टेशनला. ती कोणा दयाल नावाच्या माणसाची कंप्लेंट नोंदवायला. ती म्हणत होती की दयालनेच तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट घडवलाय. सुकन्या आमच्या कन्या. दयालनेच तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट घडवलाय. तसं तर मी तिचं काही एक ऐकलं नाही, पाठवून दिलं परत. मग म्हटलं तुम्हाला सांगतो, कदाचित तुमच्यासाठी एखादी महत्वाची गोष्ट असेल. बरं केलेस. अशीच मला माहिती देत जा. तुझं बक्षीस तुला मिळत राहील. हो मॅडम, तुमचं लक्ष असू द्या आमच्यावर बस. तायडे, काही काळजी करण्यासारखं आहे का? आकांक्षाला दयालबद्दल माहिती झालंय. त्याचीच कंप्लेंट घेऊन ती गेली होती पुरोहितकडे. अगं काय नाही वैद तायडे, तो इन्स्पेक्टर तर आपला आहेच, आणि दयालचं तोंड आपण पैशानं बंद केलंय. आकांक्षा काय बी करू शकत नाही. आता तर तेच होईल जे आम्हाला पाहिजे. नाही, माझं म्हणणं आहे की आपल्या दोघांना पाहिजे तसं होईल. हा, काय झालं आकांक्षा? कसली चिंता करतेस तू? बाबांच्या ऍक्सिडेंटच्या बाबतीत काही कळलं का? हो आई, पण ज्या माणसाबद्दल कळलंय त्याने आपल्याला मदत करायला पूर्णपणे नकार दिलाय. कारण त्याला त्या कामाचे एवढे पैसे मिळाले, तो त्याचं तोंड नाही उघडणार आई. आकांक्षा, मला वाटतंय की तू त्या इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून घेतलं पाहिजेस. तू म्हणत होतीस ना की या केसमध्ये ते तुझी खूप मदत करतायत म्हणून. पण काही होऊ शकत नाही आई, कारण त्यांनाही सस्पेंड केलं गेलंय. काय? हो आई, त्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली सस्पेंड केलं गेलंय. आणि मला पूर्ण खात्री आहे की हे काम त्यांनीच केलंय ज्यांनी बाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला. अरे देवा, आता आपली मदत कोण करणार? आई, आता आपली मदत देवच करेल. तोच आपल्याला मार्ग दाखवेल आणि बघशीलच, त्याच मार्गावर चालत एक ना एक दिवस मी त्या माणसापर्यंत पोहोचेनच ज्याने हे सगळं घडवून आणलं. हो बेटा, जर देव आपल्या सोबत असेल तर आपल्याला कोणाचीच भीती नाही. बेटा, तू जाऊन झोप जा. उद्या तुला कामावर सुद्धा जायचंय ना? हो आई, सुरुवातीला मला वंदनाजींची खूपच भीती वाटत होती आई. माहिती नाही मला मी त्यांच्यासोबत कशी काम करेन. अगं बाळा, वर वर जे कडक स्वभावाचे भासतात ना, ते खरं तर आतून खूप मृदू स्वभावाचे असतात. मला पूर्ण विश्वास आहे तू त्यांच्यासोबत खूप उत्तम काम करू शकशील.
एक गोष्ट लक्षात ठेव आकांक्षा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काम व्यवस्थित समजून घेणं आणि आपल्या क्लायंटची प्रत्येक छोट्यातली छोटी गरज पूर्ण करणं. समजलीस तू? मॅम, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अनुरागचा फोन आला होता. तो उद्या येऊ शकणार नाहीये. काय? उद्या तो नाही येते का? त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये? उद्याची पार्टी तर अनुराग हँडल करणार होता ना? हो मॅम, आपण पार्टीची जबाबदारी अनुरागवरच सोपवली होती. जर तो नाही आला तर आपण मोठ्या अडचणीत येऊ. अशा वेळी कोणावर सोपवू मी ही जबाबदारी? आणि क्लायंटही मोठा आहे आणि नकार दिला तर आपलं नाव खराब होईल. आणि जर काम घेतलं तर ते करणारही कोणी नाहीये. हे बघा मॅम, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर ही जबाबदारी माझ्यावर सोपवा. मला पूर्ण खात्री आहे की मी तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. हे बघ आकांक्षा, कॉन्फिडन्स हा चांगला असतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स हा धोकादायक आहे. सुकन्या आमच्या कन्या. हे बघ आकांक्षा, कॉन्फिडन्स हा चांगला असतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स हा धोकादायक आहे. क्लायंट खूप मोठा आहे आणि तू नवखी आहेस या फील्डमध्ये. अशातच हे काम मी तुझ्यावर कसं सोपवू? हे बघा मॅम, कधी ना कधी मला क्लायंटला हँडल करावंच लागेल आणि तुम्ही आहात ना मला मार्ग दाखवायला. मला खात्री आहे की सगळं छानच होईल. वेल, मला बरं वाटलं तुझा कॉन्फिडन्स बघून. बरं, ठीक आहे. असं कर, तू रश्मी बरोबर जा. ही तुला समजावेल की भाज्या आपण कुठून घेतो आणि कोणाकडे मसाल्याची ऑर्डर जाते. पार्टीविषयी सगळी माहिती तुला रश्मी देईल. ठीक आहे मॅम, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा आकांक्षा, ही पार्टी एक ऑफिसची पार्टी आहे. याकरता याचा मेन्यू लग्नाच्या मेन्यूपेक्षा वेगळा असेल. तुझ्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि काम जास्त. आणि हो आकांक्षा, तुझी सॅलरी या गोष्टीवरच अवलंबून आहे की तुझा हा क्लायंट तुझ्या कामाविषयी काय रिस्पॉन्स देतोय. समजलीस तू? हो मॅम. ठीक आहे, आता तू जाऊ शकतेस. हो मॅम. ओके. $3,000 दुधाचे झाले. लाईट बिलचे 1,500. किराण्याचे. आई, काय करतेस? काही खास नाही, ते थोडा हिशोब करत होते. बघत होते की महिन्याच्या खर्चानंतर किती पैसे उरलेत. जे काही पैसे वाचतील नाही त्यातनं मी एक मस्त ड्रेस घेईन. बघितलंस ना, माझे सगळे ड्रेस किती जुने झालेत. ठीक आहे, ठीक आहे. पैसे उरलेत ना की तुझ्यासाठी छानसा ड्रेस घेऊया. आणि मी विचार करत होते, माझ्यासाठी एक सिल्कची साडी घेईन. साडी? साडीवर आठवलं आई, बहिणीच्या घरातल्यांनी तुझ्यासाठी साडी पाठवलेली ना. कशी आहे? ही बघ ना, ही बघ. मी तर विसरलेच होते तुला दाखवायला. किती सुंदर आहे ना. ही साडी दिली आई? वा. पहिल्यांदाच त्यांनी काहीतरी चांगलं दिलंय मला. मला वाटतं 2-3 हजाराची तर असेलच. साडी तर खरंच खूप महाग वाटते का आई? पण एका गोष्टीचा विचार केलास? एवढे पैसे कुठून आले त्यांच्याकडे? जेव्हापासनं वहिनीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय तेव्हापासनं जेवणाचेही वांदेत त्यांच्याकडे. मग तुला साडी देण्यासाठी पैसे कुठून आले त्यांच्याकडे आई? अगं सोड ना, मला काय करायचंय त्याचं. चोरी केली असेल, दरोडा घातला असेल, मला तर चांगली साडी मिळाली ना. मला तर वाटतं नाही, ही साडी ना त्यांना कोणीतरी लग्नात वगैरे दिली असेल.
आणि त्यांनी उचलून तुला दिली. त्यांना वाटलं तू खुश होशील आणि त्यांची मुलगी तृष्णा ती राहील मज्जे तिकडे आपल्या घरी. कदाचित तू बरोबर म्हणतेस पूजा. काही सण किंवा समारंभ नसतानाही त्याने मला का साडी दिली असावी बरं? मला तर असं वाटतंय की आपल्या मुलीला सुखाने सासरी राहण्याची किंमत दिली आहे त्यांनी. नाहीतर काय आई, तेच तर सांगत होते मी तुला. ते लोक जितके भोळे दिसतात ना तितके नाही आहेत, खूप चालाक आहेत. चांगलंच गंडवलंय तुला. इतक्या सहजासहजी ना तुझी आई त्यांच्या जाळ्यात फसणार नाहीये. एका साडीने ते माझं तोंड बंद करू शकणार नाहीयेत. आणि राहिली गोष्ट त्यांच्या मुलीची, तर माझ्याकडे एक असा प्लॅन आहे की त्यांची मुलगी स्वतःहूनच हे घर सोडून कायमची निघून जाईल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या